नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. कोकणात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरे यांनी आपल्या वहिनींना घाईघाईने शपथ घ्यायला भाग पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझवण्याआधीच हा निर्णय घेण्यात आला असून 10 दिवस थांबले असते तर काय बिघडलं असतं असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार ताबा घेतील या भीतीपोटीच हा निर्णय घेतल्याचा आरोप करत तटकरे यांची ही कृती निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं. सुनील तटकरे विश्वासघातकी असून ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम त्यांनी केल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे. अजित पवार यांच्या निधनाला अद्याप 10 दिवस पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेनं 15 फेब्रुवारी 2026 रोजी वर्धापन दिनानिमित्त नाच गाण्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सांस्कृतिक कला मंचातर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य, नाटक, ऑर्केस्ट्रा, वादन तसेच चित्रकला आणि छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होत असून या निर्णयावरून पुणे महापालिकेवर टीका होत आहे. त्यामुळे हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका टँकरच्या पलटीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामुळे तब्बल 32 तास लोक वाहतूक कोंडीत अडकले होते. टँकर हटवल्यानंतर मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक सुरळीत झाली. मात्र पुणे-मुंबई मार्गावर 24 तासानंतर एक कोंडी कायम आहे. बोरगाड भागातील वाहन घाटात अडकल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीची दखल घेत भविष्यात अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी MSRDला चौकशी करून शिफारसीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन वाहतूक आराखडा तात्काळ तयार करण्यास आणि मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यास सूचनाही दिल्या आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकावर 2 व्यक्तींमधील वादांमुळे तिसऱ्या प्रवाशाला जीवघेणा फटका बसला आहे. वाद करणाऱ्यापैकी एकाने रेल्वे ट्रॅकवर उतरून ट्रेनच्या दिशेने दगड फेकला, ज्यामुळे अकाउंटंट निशांत खत्री यांना डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की डोळा यापुढे काम करणार नाही. ही घटना मालाड रेल्वे स्थानकात झालेल्या प्रोफेसर हत्या प्रकारानंतर महिन्याभरात घडलेल्या दुसऱ्या धक्कादायक प्रकारामुळे अधिकच गंभीर ठरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून किरकोळ वादावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित होते, कारण अशा रागातून तिसऱ्या व्यक्तीला गंभीर नुकसान होऊ शकतं. आगामी मराठी भाषा दिनाच्या औचित्यानं मनसेनं शिवाजी पार्क मैदानाची वापरासाठी शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि मुंबई महापालिकेकडे पत्राद्वारे औपचारिक मागणी केली आहे. या पत्रात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. यामध्ये मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्याची योजना असल्याचं सांगण्यात आलं आहे. मागील वर्षी मराठी भाषेला न्याय, अभिजात आणि राजभाषा म्हणून मान्यता दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनं मराठी भाषा दिन 3 दिवस साजरा केला होता आणि यंदाही मराठी भाषा दिनाचं औचित्य उपयोगात आणण्यासाठी शिवाजी पार्क मैदान वापरण्याची मागणी प्रमुखपणे व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी सांगितले की राहुल गांधींनी भाजप खासदार रवनीत बिट्टू यांना गद्दार म्हटल्याचा प्रकार शीख समाजाच्या आणि गुरूंच्या अपमानासारखा आहे. पंतप्रधानांनी काँग्रेसच्या कामगिरीवर देखील टीका केली. पंतप्रधान म्हणाले की काँग्रेसने स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन दिले नाही आणि आपले घरगुती मुद्दे हाताळू शकले नाही. मोदींनी दावा केला की त्यांनी 370ची भिंत पाडली, ईशान्य भारताच्या विकासावर भर दिला, पाकिस्तानी दहशतवाद्यांना उत्तर दिलं आणि माओवाद्यांविरोधात धाडसी पावले उचलली, ज्यामुळे काँग्रेसला त्यांची कबर खोदायची आहे. त्याशिवाय मोदींनी काँग्रेसने भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाचा विरोध केल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतील भाषणावर टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं, प्रश्नांची भीती वाटल्यामुळे पंतप्रधानांनी सत्याऐवजी असत्याचा आधार घेतला. जे योग्य वाटलं ते केलं असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनीही पंतप्रधानांच्या भाषणावर टीका केली आहे.
त्यांनी म्हटलं की राज्यसभेत पंतप्रधानाचं 97 मिनिटाचं भाषण हे निवडणूक सभेसारखं होतं. भाषणात आरोप प्रत्यारोप, तथ्यांची मोडतोड, नाटकीपणा, इशारे आणि अपमानास्पद टिप्पणी यांचा समावेश होता. पंतप्रधानाची आत्मकेंद्रित भूमिका आणि संवादबाजीची आवड संपूर्ण भाषणात स्पष्टपणे दिसून असल्याचंही जयराम रमेश यांनी सांगितलं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आलं आहे. काँग्रेसकडून लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होणार होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासाठी महिला खासदारांना पुढे पाठवण्याची योजना होती असंही सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाषण न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काँग्रेस पक्षानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही लोकसभेत केवळ बॅनर घेऊन शांततेत आंदोलन केलं असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलताना वारंवार अडवण्यात येतं, माईक बंद केला जातो असा आरोप करत त्यांनी सभापतीकडून निपक्षपाती भूमिकेची अपेक्षा व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाच्या संसदीय लोकशाही, संविधान आणि अहिंसेवर पूर्ण विश्वास असून बॅनरमुळे घाबरण्याचं कारण काय असा सवालही वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. आरसीबी संघानं वुमन्स प्रीमियर लीग 2026च्या चौथ्या मोसमाचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा 2 बॉल शिल्लक असताना 4 विकेट्सनी पराभव केला. 204 धावांचं आव्हान आरसीबीने यशस्वीरित्या पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने निर्णायक भूमिका बजावली. स्मृतीने अवघ्या 41 चेंडूमध्ये 87 धावांची जबरदस्त खेळी केली. तिच्या खेळीत 3 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. विजयी धावांचा पाठलाग करताना स्मृतीने जॉर्जिया वॉल हिच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 चेंडूमध्ये 165 धावांची भक्कम भागीदारी केली. या सामन्यात 53वी धाव करताच स्मृतीने इतिहास रचला. तिने मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमप्रीत कौर हिला मागे टाकत चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होण्याचा मान मिळवला आणि ऑरेंज कॅप जिंकली. यासोबतच स्मृतीने कर्णधार म्हणून 2 वेळा WPL ट्रॉफी जिंकण्याचा हरमप्रीत कौरच्या विक्रमाशी बरोबर केली. आरसीबीसाठी ही WPL इतिहासातील दुसरी ट्रॉफी ठरली असून स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.